कधीही कोणासाठी जास्त प्रेम, आपुलकी किंवा मला तुझी काळजी आहे हे दाखवू नका. अशा लोकांपासून नेहमी लांब राहा, जे कधीही स्वतःची चूक कबूल करत नाहीत आणि प्रत्येक चुकीला तुम्हाला जबाबदार धरतात. सतत लोकांना खुश करण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही जसे आहात तसे राहा. स्वतःवर काम करत राहा. कठोर परिश्रम करा, कष्ट करा. जी योग्य लोक आहेत ती स्वतःहून तुमच्या आयुष्यात येतील आणि कायमस्वरूपी राहतील. ज्या लोकांना फक्त गरज असताना तुमची आठवण येत असेल तर वाईट वाटून घेऊ नका. स्वतःला भाग्यवान समजा, कारण तुम्ही त्या मेणबत्तीसारखे आहात जी कितीही गडद अंधार असला तरी पूर्ण परिसर प्रकाशमय करून टाकते. नेहमी अशा व्यक्तीबरोबर राहत जा जी तुमच्यामधून बेस्ट गोष्टी बाहेर काढेल. स्ट्रेस नाही. ह्या जगात कोणालाही तुम्हाला जज करण्याचा अधिकार नाही, कारण तुम्ही किती संकटे पार करत इथे पोहोचला आहात हे कोणाला माहीत नाही. त्यामुळे लोकांच्या मनाला जास्त महत्त्व देऊ नका. तुम्ही आयुष्यात जे काही कराल, चांगले किंवा वाईट, लोक काहीतरी कुरापत काढून तुमच्याबद्दल निगेटिव्हच बोलतील आणि ह्यालाच आयुष्य म्हणतात. तुम्ही जे काही ऐकता त्याच्यावर लगेच विश्वास ठेवू नका, कारण खोटे सत्यापेक्षा जास्त वेगाने पसरते. नातं टिकवण्यासाठी कधी कधी भीक मागू नका. ज्याला तुमच्यासोबत राहायचे आहे त्याचा आत्मविश्वासाने स्वीकार करा. जे फक्त तुमच्यासोबत असण्याचे ढोंग करतात त्यांना बाजूला सारा. तुम्ही एखाद्यासाठी 99 चांगल्या गोष्टी करा आणि त्यांना फक्त एक गोष्ट आठवेल जी तुम्ही त्यांच्यासाठी केली नाही. आयुष्याचे 3 सोपे नियम. नंबर 1, तुम्हाला जे हवे आहे त्यासाठी तुम्ही प्रयत्न केले नाही तर तुम्हाला ते कधीच मिळणार नाही. नंबर 2, तुम्ही जर विचारलेच नाही तर उत्तर नेहमी नाही असणार आहे. नंबर 3, जर तुम्ही पुढचे पाऊल टाकले नाही तर तुम्ही नेहमी त्याच ठिकाणी राहाल. ज्या व्यक्तीवर तुम्ही विश्वास ठेवू शकत नाही त्या व्यक्तीवर कधीही प्रेम करू नका. ज्या गोष्टी तुमच्याकडे नाही त्याचा द्वेष करू नका. जी गोष्ट तुम्ही करू शकत नाही ती बोलू नका. तुम्हाला माहीत नसलेल्या गोष्टींबद्दल मत मांडू नका. चुकीच्या नात्यामध्ये संसार करण्यापेक्षा सिंगल राहिलेले कधीही चांगले. कधीही कोणाला जास्त प्रेम, आपुलकी किंवा मला तुझी काळजी आहे हे दाखवू नका, कारण माणसाला कोणतीही गोष्ट फुकट मिळाली की त्याला किंमत राहत नाही. मानसशास्त्र सांगते की लोकांना माफ करायला शिका. ह्याचा अर्थ असा नाही की समोरचा माफीसाठी पात्र आहे. याचा अर्थ तुमच्यासाठी मनशांती महत्वाची आहे. तुमचे हृदय म्हणजे टेन्शन आणि दुःख ठेवण्याची टोपली आहे नाही, तर ते आनंद आणि गोड आठवणींचे गुलाब ठेवण्यासाठी सोन्याची पेटी आहे. अशा प्रकारे हे काही कारण आहे ज्यामुळे आपण आपले प्रेम कधीही कोणावर जास्त व्यक्त करू नये. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.